नमस्कार, हाऊसवाईफ किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी बनवलेली आहे आज पावभाजी. तर पावभाजी अशी पण सर्वांनाच आवडते, मुलांनाही खूप आवडते. तर अशा प्रकारे बनवून पहा, मुलांना खूप आवडेल आणि खूप तिखट नाही, स्पायसी नाही आहे, तर नक्की करून पहा. तर मी घेतलेल्या आहेत भाज्या घेतलेल्या आहेत. फ्लावर घेतलेला आहे, शिमला मिरची आहे, फरसबी आहे, कांदा आहे, वाटाणे घेतलेले आहेत आणि छानपैकी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत. फ्रोझन वाटाणे आहेत आणि बटाटा घेतलेला आहे सोलून, बटर घेतलेला आहे आणि टोमॅटो घेतलेले आहेत 2. तर आता मी कुकर ठेवलेला आहे. तर कुकरमध्ये आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे. मी बटर घेतलेलं आहे, पाहू शकता. आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा तेल टाकून घ्यायचं आहे. आता मी जिरा घेतलेला आहे, थोडासा जिरा टाकून घेतलेला आहे. जिरा छानपैकी तडतडलं की आपण त्याच्यामध्ये कांदा वगैरे टाकून घेणार आहोत. तर मी आता कांदा टाकून घेते. कांदा असं छानपैकी लांबशीर कापून घेतलेला आहे. आता छानपैकी मिक्स करून घेते. आता आपण त्याच्यामध्ये सर्व भाज्या वगैरे टाकून घेणार आहोत. टोमॅटो थोडा लाल होऊन द्यायचं, पाहू शकता. आता मी टोमॅटो टाकते. एकदा मिक्स करून घेते. आता फरसबी, शिमला मिरची असं सर्व भाज्या मी आता टाकून घेणार आहे. तर मुलं अशी पण भाजी खात नाही, तर अशा पावभाजी वगैरे केली का मुलांच्या पोटात सर्व भाज्या जातात. ह्याच्यामध्ये तुम्ही बीट, गाजर टाकू शकता, पनीरही टाकू शकता. पनीर टाकून पण छान लागते पावभाजी. तर तुम्ही थोडाफार पनीर पण टाकू शकता. पनीर किसून टाकायचं आहे. आणि मी आता शिमला मिरची टाकली, बटाटा टाकून घेते. फ्लावर, बटाटा असं सर्व टाकून मस्त शिजवून घ्या. तर मुलांच्या पोटामध्ये भाजी अशी पण जातेच. पावभाजी म्हटलं की मुलं छानपैकी खातात, पण भाजी कोणती खात नाही. तर अशा प्रकारे भाजी बनवून पहा, मुलांना फार आवडेल आणि मोठ्या माणसांना पण फार आवडेल. तर मी आता वाटाणे टाकून घेतले. ह्याच्यामध्ये गाजरचे बारीक पीस करून, बीट थोडा कमी घ्या, 2-3 पीस बीटचे टाकू शकता. पनीर किसून टाकू शकता, फोडणी देताना पनीर पण टाकू शकता. तर अशी पण पावभाजी केली जाते. मी नक्की तुम्हाला दाखवेल दुसरी रेसिपीमध्ये पावभाजीची. तर बटाटा टाकलेला आहे. तर आता आपण मिक्स करून घेऊया पुन्हा. तर आपल्याला थोडा वेळ ठेवायचा आहे अशीच भाजी. थोडा बटर आहे ना सगळ्या पूर्ण भाजीला लागला पाहिजे. आता आपल्याला त्यात पाणी टाकून शिजवून घ्यायची, हळद टाकायची, थोडा मीठ टाकायचं आहे. जेव्हा बटाटा आपण शिजायला टाकतो तेव्हा बटाट्यामध्ये मीठ टाकायचं, त्याने बटाट्याला चव लागते.
तर मी आता त्याच्यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे. थोडं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये मीठ पण टाकून घेणार आहोत. मी थोडाच मीठ टाकून घेतलेला आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. 2 ग्लास पाणी टाकायचं आणि मस्त 7-8 शिट्या लावून घ्यायच्या. तर पाहू शकता मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि अजून आता 1 ग्लास पाणी टाकून शिटी लावून घेणार आहे. असं करून मी शिटी लावून घेते आणि 7-8 शिट्या करून घेणार आहे. तर आता मी इकडं मसाल्यासाठी घेतले कोथिंबीर, मिरची, अद्रक आणि लसूण. आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. तर झालेली आहे आपली भाजी शिजलेली आहे. आता आपण मॅश करून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी मॅश करायला पाहू शकता कशी मॅश करते. असंच जास्त पण बारीक करू नका, जेणेकरून खाताना एकदम पीठ असा लागेल. तर आता मी कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये बटर टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेलही टाकून घ्यायचं आहे. नुसतं बटरमध्ये फोडणी नाही द्यायची, तर थोडासा तेल पण टाकून घ्यायचं. तर तुम्ही नुसतं बटरमध्ये करत असाल तरी काही हरकत नाही, पण मी तेलही टाकून घेतलं आहे थोडासा. आता कांदा बारीक कापून घेतलेला आहे, तो मी टाकून घेणार आहे त्याच्यात. पाहू शकता मी कांदा बारीक करून घेतलेला आहे. आपण पहिला पण कांदा शिजायला टाकलेला आहे आणि आता मी पुन्हा कांदा फोडणीला पण टाकते. तर वेगवेगळ्या प्रकारच्या पावभाजी केल्या जातात. काही शहरामध्ये कलर वगैरे टाकला जातो पावभाजीमध्ये, पण शरीरासाठी कलर चांगला नाही. तर ठीक आहे, असं सिंपलमध्येच बनवा आणि खा. तर मी आता छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण जो वाटण केलेलं आहे कांदा, मिरची, अद्रक, लसूण कांदा नाही, मिरची, कोथिंबीर, अद्रक, लसूणचा वाटण आहे, तो पण मी टाकून घेतला. पुन्हा एकदा मिक्स करून घेते. जेव्हा आपण कांदा फोडणीला टाकतो ना, तो कांदा थोडा कच्चाच ठेवा, जेणेकरून तो खाताना असा तोंडाला लागला पाहिजे. आता मी हळद टाकून घेतली. हळद मी पहिली पण टाकली आहे आणि पुन्हा हळद थोडीशी टाकलेली आहे. लाल मिरची पावडर घेतलेली आहे. जास्त मी लाल मिरची पावडर नाही घेतली, कारण की आपण मिरच्या पण घेतलेल्या आहेत. तर मुलं खाणार आहेत तर थोडी मिरची आणि लाल तिखट कमीच घ्या. आपण एकदा छानपैकी मिक्स करून घेऊया आणि तेलामध्ये थोडा वेळ भाजून देऊया. पाहू शकता त्याचा कलर बदललेला आहे आणि छान भाजलेला आहे. आता मी पावभाजी मसाला घेतलेला आहे, आता तोही आपल्याला टाकायचा आहे त्याच्यात. मी दोन चमच अशी पावभाजी मसाला घेतलेला आहे, कारण की भाजी जरा जास्त आहे, तर मी पावभाजी मसाला थोडा जास्तच घेतलेला आहे. आणि पावभाजी मसाला घरी पण बनवला जातो. तर मी नक्कीच ती पण रेसिपी नक्कीच मी माझ्या व्हिडिओमध्ये चॅनलवरती टाकेल.
छानपैकी तेल सुटेपर्यंत मसाला भाजून दिलेला आहे. आता आपण भाजी टाकून घेणार आहोत. जी आपण भाजी मॅश केलेली आहे तीही टाकून घेणार आहोत. आता छानपैकी मिक्स करून बघितलेलं आहे की छान झालेला आहे, मसाला भाजलेला गेला आहे. आता आपण भाजी टाकून घेऊया. आणि भाजी मी तुम्हाला दाखवते मी किती बारीक केलेली आहे, जास्त बारीक नाही केलेली. थोडे वाटाणे, थोडे शिमला मिरची, थोडी अशी थोडी मॅश केलेली आहे, जास्त नाही केलेली आहे. तर मी आता सर्व भाजी टाकून घेतली. आता आपण मिक्स करून घेऊया. आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. पावभाजीला लाल कलर आला म्हणजे पावभाजी चांगली असते असं नसतं. त्याच्यामध्ये कलर टाकला जातो किंवा त्याच्यामध्ये बीट पण टाकला जातो, त्याच्याने कलर होतो. तर अशा प्रकारे पण भाजी करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि कमेंट करायला विसरू नका कशी होते भाजी वगैरे. तर मी आता तो राहिलेला पाणी जो आपण राहिलेला तो टाकलेला आहे. अजून थोडा मी पाणी घेणार आहे. जो आपण भाजी शिजताना जो पाणी राहतो तो टाकून घ्यायचा आहे, तो फेकायचा नाही पाणी, कारण त्याच्यात आपण बटर, कांदा वगैरे सर्व टाकलेला आहे, सर्व भाज्या टाकलेल्या आहेत. तर त्याचा तो चांगलाच पाणी असतो, तर तोही तुम्ही आपण टाकून घेऊया. तर आता छानपैकी पुन्हा मिक्स करून घेऊया. तर आपली भाजी झालेली आहे. आपण थोडा मीठ टाकून वरून बटर टाकून खाऊ शकता. खूप छान झालेली भाजी, पावभाजी. तर आता मी त्याच्यामध्ये वरून बटर टाकून घेते. तर झालेली आहे आपली पावभाजी. एकीकडे पाव गरम केलेले आहे, पावाला बटर लावलेला आहे. असे दोन्ही साईडनी पाव भाजून घ्या बटर टाकून. वरून बटर लावा आणि मस्त असं बटर लावून पावाबरोबर भाजी खा. खूप छान लागते, नक्की करून पहा. आणि माझ्या अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लाईक पण करा, शेअर पण करा आणि कमेंट पण करा. आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. आता पाव पण छानपैकी भाजून झाले की आपण ते दोन्ही साईडनी भाजून घ्यायचे आहेत पाव.
भाजून झालेले आहेत पाव. आणि आता असेच व्हिडिओ पाहत राहा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थँक्यू.